मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातलं राजकीय वैर किंवा राजकीय कलगीतुरा थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाही। गावागावात मराठ्यांचा उन्मादी उत्सव सुरू आहे अशी टीका भुजबळांनी केली होती। त्यावर मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांना चष्म्याची काच बदलण्याचा सल्ला दिलेला आहे। त्यामुळे वाद अधिकच पेटला। गेले 3-4 दिवस जे आहे जो उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत डीजे नाच करायचा। छगन भुजबळांनी सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये ही अशी परिस्थिती असल्याचा दावा केलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 27 जानेवारीला सोपवला होता। त्यानंतर राज्यातील सगळ्याच शहर आणि गावांमध्ये मराठा समाज बांधवांनी जल्लोष करायला सुरुवात केली, कारण आरक्षणाचा 4 दशकांपासूनचा लढा यशस्वी झाला होता। कुणबी नोंदीच्या आधारे सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण ही मनोज जरांगे पाटलांची मुख्य मागणीही राज्य सरकारने मान्य केली होती। त्यामुळे मराठा समाज बांधवांनी एक प्रकारे दिवाळी साजरी केली। पण हा उन्मादी उत्सव असल्याची टीका छगन भुजबळांनी व्यक्त केली। गेले 3-4 दिवस जे आहे जो उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत डीजे नाच करायचा। जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा, हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला। भुजबळांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं। आम्ही ओबीसींच्या दारात नाचत नाही, आम्हीच ओबीसी आहोत असं जरांगे पाटलांनी निक्षून सांगितलंय। एकदा या कायद्याची अंमलबजावणी होऊन सगळ्या सोयऱ्याच्या मार्फत एक पत्र मिळालं ना, तू फक्त महादिवाळी बघ आणि विजयाची महासभा बघ कशी असते। आणखीन तू लय बघायचंय, चष्म्याच्या काचा बदलीत राह तू आता, फक्त लय बघायचंय तुला आणखीन। आणि ओबीसीच्या दारा पुढे नाचत नाही, ते आमचे घर आहे, तू हे नाही, तू गप्प बस आता। आम्ही कोण आहे दादा? आम्ही ओबीसीचे आहेत ना। पत्र मिळाल्यानंतर दिवाळी साजरी करणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं। तसंच चष्म्याची काच बदलून मराठा आरक्षणाकडे सकारात्मकपणे बघा असा सल्लाही जरांगे पाटलांनी दिलाय। यावर आता छगन भुजबळ काय पलटवार करतात हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।